शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण शिरोळ तालुक्यामधल्या आलास या गावामध्ये आहे आणि ह्या गावामध्ये अभिजित घोरपडे यांची ऊसाची शेती आहे. जवळपास 5 एकराचा त्यांचा ऊसाचा प्लॉट आहे. आता थोडकाच ऊसाचा प्लॉट तुटून गेला आहे. जवळपास एक 25 गुंठ्याच्या आसपास ऊस तुटून गेला आहे आणि 25 गुंठ्यामध्ये एक 67 टनाच्या आसपास ऊसाचं वजन आलं आहे. तर एकरी 100 टनाचा उतारा नक्की ह्या प्लॉटमध्ये गाठेल आणि 5 एकरामध्ये 500 टनाचा रेकॉर्ड नक्की होईल. 100 टनसुद्धा आता ह्या शिरोळच्या मातीमध्ये उत्पादन घेणं म्हणजे अतिशय अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. कारण काय झालं, परिस्थिती एकतर जमिनी अति पाण्यामुळं अति रासायनिक खतामुळं वैतागून गेल्यात, खराब व्हायला लागलेत. दुसरी गोष्ट, यावर्षी पावसाचा कालावधी इतका होता की एक दीड महिना शेतातनं पाणी हटलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कंटिन्युअस शेतात पाणी असताना देखील ऊसाचं पीक एक चांगल्या पद्धतीनं अभिजित यांनी आणले. तर त्याबद्दल त्यांचं गन्ना मास्टर परिवारातर्फे प्रथमतः अभिनंदन. अभिजित, जुनी हिस्ट्री तुमची काय आहे ऊसाची, म्हणजे किती टनापर्यंत आहे, कसं काय? पहिला सुरुवातीच म्हणला तर आपली एक जमीन पाणी थांबणारी जमीन आहे. हां, रानामध्ये पाणी थांबलेले आणि ह्याच्या आधीचा उतारा म्हणला तर आम्ही 50-55च्या घरामध्येच होतो. हां, आत्ता गन्ना मास्टरची ह्या वर्षी मी 5 एकरला गन्ना मास्टर टिश्यू कल्चरची 2nd 3rd स्टेजची मी बियाणं वापरलेलं आहे. रोप लागण. ओके. आणि रोप लागण 23 जुलै 2023ला मी रोप लागण केलेले आहे. मग आज अखेर ऊस चालू आहे. एक सरासरी 25 गुंठ्यामध्ये 67 टन ऊस आज अखेर गेलेला आहे कारखान्याला. शिरोळ दत्त कारखान्याला ऊस चालू आहे. म्हणजे 55-60 टनावरनं 100 टनावर झेप मारली असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, 40 टन ऊसाचं उत्पादन जवळपास वाढायला आपल्या तंत्रज्ञानामुळे मदत झाली. गन्ना मास्टर तंत्रज्ञान म्हणजे काय नेमकं? गन्ना मास्टर तंत्रज्ञान म्हणजे ऊस उत्पादनाचं तंत्रज्ञान. ह्यात शेतकऱ्याला वेगळं काय करायची गरज नाही, वेगळा काय खर्च करायची गरज नाही. हाय त्या गोष्टी एका साच्यात बसून योग्य वेळी योग्य काम सगळं करणं गरजेचं आहे. म्हणजे आता अभिजितने सांगितलं, रोपाची निवड किंवा बियाण्याची निवड. बियाणं चांगलं पाहिजे तुमच्याकडं, कारण 20 ते 25% रोल फक्त बियाण्याचा उत्पादनामध्ये आहे. बियाणं चांगलं पाहिजे, रासायनिक खतांचं सुयोग्य व्यवस्थापन केलं पाहिजे, ऊसाला गरजेनुसार आळवणी फवारणी द्यायला पाहिजे. त्यासोबत माती कशा पद्धतीने लावायची, ऊसाला किती माती लावायची, हे सगळ्या गोष्टी आपण या गन्ना मास्टर तंत्रज्ञानात सांगतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादन येते. बरेच शेतकरी व्हिडिओ अर्धवट पाहतात आणि गैरसमज करून घेतात की फक्त गन्ना मास्टरचं किट वापरलं नाही एवढं. आम्ही कधीही क्लेम करत नाही की फक्त गन्ना मास्टरचं किट वापरल्यावर आपल्याला ऊसाचं उत्पादन एवढं येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता अभिजितच्या प्लॉटवर आमचे विजय अण्णा मगदूम दर दीड महिन्याभराला येऊन त्यांना प्लॉटचं सगळं नियोजन सांगून जात होते आणि तिथनं पुढं मग अभिजित पूर्ण नियोजन 1 महिन्याचं करत होते. अशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं, त्यावेळेला ऊसाचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने येतं. आता ह्या प्लॉटमध्ये अभिजित किती सरीतलं अंतर ठेवलंय? 4.5 फुटी सरी सोडलेली आहे. हां, 4.5 बाय 2 फुटाला एक रोप लागण केलेली होती. बरं, 2 फूट केली. 2 फूट. आणि ह्याच्यानंतर रासायनिक खताचे किती 4 डोस? 4 डोस झालेले आहेत. एक बाळभरणी जटा मोडल्यानंतर एक बाळभरणीला, एक पक्क्या भरणीला. आणि पावसाच्या आधी ऊस पडत होता म्हणताना पावसाळा काय डोस टाकलेला नाही, त्याच्या आधीच मी हलका डोस एक टाकला. आणि 65 काढले काय? 65 दोनदा काढून घेतलेले आहे. दोनदा बोड पाला काढून घेतलेला आहे, बारीक मरबीर सगळं काढून घेऊन. त्याच्यानंतर एक 6-7 कांड्या झाल्यावर एकदा पाला स्वच्छ करून घेतलाय. बरं, ते दोनदा पाला काढून घेतलेला होता. हां. तरी मित्रांनो, संख्या थोडी सरीची रुंदी कमी असल्यामुळं आणि संख्या थोडी जास्त झाल्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला कोंबऱ्यांची संख्या थोडी आपल्याला ह्या प्लॉटमध्ये कमी आली नाही, तर अजून एक 10 टनाचा आपल्याला उतारा ह्याच्यामध्ये आला असता. अजून एक अभिजितने मला बोलता मग अशी गोष्ट सांगितली की पाण्याचं व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये इथं त्यांना बरंच कडक होऊन जातं. कारण स्वतःचं पाणी काय नाही, इरिगेशनचं संस्थेचं पाणी आहे. ज्यावेळी नंबर येईल त्याप्रमाणे नंबराप्रमाणे पाणी मिळते. तरी पण उन्हाळ्यात आम्हाला 25 दिवसाला पाणी मिळालं. तेच उन्हाळ्यात जर एक 15-15 दिवसाला पाणी फिरावं तर जास्त टनाची अपेक्षा होती आपल्याकडं, फायदा झाला असता. जरा एक उन्हाळ्यामध्येच पाण्याची गरज असते, त्यावेळी जरा व्यवस्थित पाणी मिळालं असतं तर बरं असतं. अभिजित, काही ह्या प्लॉटमध्ये थोड्या चुका झाल्यात असं वाटतंय की ज्या सुधारायला पाहिजेत म्हणजे ऊसाचं उत्पादन वाढेल? ही पाण्याची तर एक गोष्ट झाली जाते. सरीतल्या अंतराच्या बाबतीत काय? सरीतलं अंतर पण कमी आहे. 4.5 फुटी ऐवजी आम्ही ह्या आता पुढल्या वर्षी, आज चालू वर्षीला आम्ही 7 फुटीचं नियोजन करणार आहे. ड्रिपचं पण शेड्यूल आम्ही ड्रिप पण टाकून घेऊन स्वतःचं हे करून घेऊन ड्रिपमध्ये हे करून घेणार आहे. बरोबर. ड्रिपनं जरा नियोजन व्यवस्थित होईल आणि ड्रिपचं खताचं नियोजनासाठी आम्ही ड्रिप हे करून घेणार आहे. बरोबर. मित्रांनो, आता 4.5 फूट 5 फूट ही अंतर थोडी आता कमी वाटायला लागली शेतकऱ्यांना की 7 फुटावर. आता श्रीकांत गवळे यांच्या 8 फुटातला कालच प्लॉटचे सगळं शेवटचं फायनल वजन आलं.
152 टन 80 किलो एकरी ऊसाचं उत्पादन त्या शेतकऱ्याला मिळाले आणि हे लागवडीचं अंतर वाढवल्यामुळं शक्य आहे. नक्कीच आपण अभिजित यांच्या शेतामध्ये पण हे जे प्रयोग करू. तर इथं खूप चॅलेंजेस आहेत शिरोळ तालुक्यामध्ये. एकतर पाण्याची गुणवत्ता अतिशय खराब आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जमीन ही वर्षानुवर्ष ऊसाचं उत्पादन घेऊन आता पूर्ण वैतागलेली आहे आणि ह्या सगळ्या जमिनीमध्ये सॉईल रिक्लेमेशन करून माती चांगली ठेवून ऊसाचं उत्पादन घेणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अभिजित यांना पुढच्या विक्रमासाठी भविष्यातल्या पुढच्या वर्षीच्या विक्रमासाठी शुभेच्छा. नक्कीच 100 टनाचा हा जो डोस आहे शेतकऱ्याला तर तो वर्षभर पुरा असतो पुढची कामं करण्यासाठी. नक्की तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आता हे 1-2 वर्ष झालं संपर्कात आहे, मग शेतीमध्ये काय बदल व्हायला काय बदल पुरेपूर चांगला बदल झालेला आहे. गन्ना मास्टरचं मी आज 4 वर्ष झालं मी गन्ना मास्टरचं किट वापरत आहे आणि कमी बजेटमध्ये रासायनिक हे आपण पेस्टिसाइड वापरण्यापेक्षा हे वापरलेलं चांगलं आहे, योग्य आहे. आणि गन्ना मास्टरच्या आळवणीनं एवढा रिझल्ट बहुमूल्य. आणि मी स्वतः माझ्या प्लॉटमध्ये मी कमीत कमी 5 सऱ्या मी 5 एकरमध्ये 5 सऱ्या मी वापरलेल्या नाही, मी न वापरता ठेवलेला आहे आणि मी त्याला रासायनिक ह्याचा पेस्टिसाइड वापरलेला आहे. त्यात बहुमूल्य फरक आहे आणि विजय अण्णा मगदुम यांनी पाहिलेले पण आहेत. त्यात फुटव्यात आणि ह्या फुटव्यात आणि त्या जाडीमध्ये ह्या जाडीमध्ये फरक म्हणजे भरपूर फरक आहे. मित्रांनो बघा, तुम्ही सुद्धा असे प्रयोग करत जावा. आता हे अभिजितने चांगला प्रयोग केलाय, म्हणजे वापरायचंच नाही थोड्या सऱ्यांना, आपल्याला फरक कळतो त्याचा. म्हणजे आपण वापरणारं उत्पादन आहे ते खरंच चांगलं आहे का? जर चांगलं असलं तर त्याचे परिणाम आपल्याला चांगले दिसतात. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी थोडं सजग राहून जी कृषी उत्पादनं आपण वापरतोय तर ती सुद्धा वापरली पाहिजेत. नक्कीच अभिजित, तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच उत्पादन तुम्ही ऊसाचं घेत राहा. गन्ना मास्टर नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये सहकार्य करेल. धन्यवाद.